गोवा राज्यात 5 कोटींची ऑनलाईन फसवणूक करणारा फरारी आरोपी जालन्यात जेरबंद. गोवा सायबर क्राईम आणि चंदनझिरा पोलिसांची संयुक्त कारवाई. गोवा इथं 5 कोटी रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला गोवा सायबर क्राईम आणि जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकानं दिनांक 6/11/2025 रोजी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे. फसवणूक करणारा आरोपी आविष्कार देवदास सुरडकर, वय वर्ष 25, राहणार गवळवाडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना, याच्या विरोधात गोवा सायबर क्राईम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319(2) RW 35 तसेच कलम 66 DIT ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन गोवा सायबर क्राईम पोलिसांनी तातडीनं तपास पथक तयार केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं आरोपीचा शोध सुरू केला. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, अशोक जाधव, गोवा सायबर क्राईमचे उपनिरीक्षक श्रीनिवास डिकोस्टा आणि अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विराज नर्वेकर, पोलीस कॉन्स्टेबल वीरेंद्र वांडकर यांच्यासह जालना इथं आरोपींचा कसून शोध घेतला. या संयुक्त पथकानं बदनापूर तालुक्यातील गवळवाडी येथील रहिवासी आविष्कार सुरडकर याला जालना शहरातील विशाल कॉर्नर येथून ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर आरोपीची सायबर क्राईम संदर्भात कसून चौकशी करण्यात आली. गोवा सायबर क्राईमनं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील तपास व अन्य आरोपींच्या शोधासाठी त्याला गोवा इथं घेऊन गेले आहेत. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, चंदनझिरा, गोवा सायबर क्राईमचे उपनिरीक्षक श्रीनिवास डिकोस्टा आणि त्यांच्या टीमनं केली. गोवा सायबर क्राईम 5 कोटींच्या महाफसवणुकीच्या प्रकरणातील आरोपीला अटक झाल्यामुळे सायबर गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.